आज आपण एमएसपी बद्दल बोलतोय, कारण दरवर्षी सरकार दर जाहीर करतं, बातम्यांमध्ये मोठमोठे आकडे दिसतात, पण बाजारात माल मात्र विकायला गेल्यावर शेतकऱ्यांना भाव कमीच मिळतो. आणि मग एक प्रश्न डोक्यात येतो की एमएसपी आहे तरी काय आणि याचा आपल्याला कसा फायदा होतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत एमएसपी म्हणजे नेमकं काय आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो. एमएसपी म्हणजे किमान आधारभूत किंमत, आणि ही किंमत कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस शिफारस करते आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जाहीर करते. एमएसपी ठरवताना फक्त अंदाज लावला जात नाही. बियाणे, खत, औषधं, मजुरी, डिझेल, सिंचन खर्च, जमीन भाडे, कुटुंबाची मजुरी, उत्पादन खर्च, बाजारभाव आणि देशाची अन्न सुरक्षा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. म्हणजेच शेतकऱ्याला तोटा होऊ नये हा याचा उद्देश असतो. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते समजून घ्यावी लागेल. एमएसपी जाहीर झाला म्हणजे सरकार तुमचा सगळा माल त्या दराने खरेदी करणारच असं नसतं. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावरती खरेदी गहू आणि तांदूळ यांचीच होते, कारण हे धान्य सार्वजनिक वितरण करण्यासाठी असतात. गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी सरकारला एक मोठा साठा ठेवावा लागतो. त्यामुळे या पिकांची हमी खरेदी होते. पण कांदा, मका, कडधान्य, भाजीपाला, फळं या पिकांचं नेमकं काय होतं? इथेच खरी अडचण सुरू होते. अनेक भागात सरकारी खरेदी केंद्रच नसतात आणि जिथं आहेत तिथं अंतर जास्त असतं. माल नेण्याचा खर्च वेगळा, ओलावा मोजणी, वजन नियम, दर्जा तपासणी, कागदोपत्र, टोकन, प्रतीक्षा आणि पेमेंटला होणारा नेहमीचाच उशीर. शेतकऱ्याला तातडीने पैसे हवे, त्यामुळे तो व्यापाराला कमी दरात माल विकून टाकतो. आणि याची दुसरी मोठी अडचण म्हणजेच साठवणूक सुविधा. शेतकऱ्यांकडे गोदाम नसतात, थंड साठवण सुविधा नाही, माल टिकत नाही, म्हणून काढणी झाली की लगेच विक्री करावी लागते. जेव्हा बाजारात माल एकदम मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा मागणी कमी आणि पुरवठा जास्त होताना दिसतो. व्यापारी दर खाली खेचतात, शेतकरी वाट पाहू शकत नाही आणि मग माल कमी भावात विकावा लागतो. इथे एक गैरसमज दूर करूया. एमएसपी हा हक्काचा दर नाही, एमएसपी हा आधार दर आहे. म्हणजे सरकार सांगतं की या दरापेक्षा कमी भाव मिळू नये अशी अपेक्षा आहे, पण खुल्या बाजारात दर मागणी पुरवठ्यावरती ठरतात. मग उपाय काय? पहिली गोष्ट, एकट्याने विक्री करण्याऐवजी एफपीओ किंवा शेतकरी उत्पादक गटात सहभागी व्हा. मोठ्या प्रमाणावर माल विकला तर दरावरती बोलणी करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे साठवण सुविधा. गोदाम, वेअरहाऊस, रसीद योजना, कोल्ड स्टोरेज यांचा उपयोग केला तर तातडीने विक्री टाळता येते. तिसरी, स्थानिक प्रक्रिया उद्योग वाढले तर कच्चा माल थेट विकण्याऐवजी मूल्य वाढून जास्त दर मिळू शकतो. चौथी म्हणजे आपल्या भागातील सरकारी खरेदी केंद्राची माहिती वेळेवर घ्या. नोंदणी प्रक्रिया, तारखा, ओलावा निष्कर्ष आधी समजून घ्या की अडचणी कमी होतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती असलेला शेतकरी योग्य निर्णय घेतो. एमएसपी जाहीर होणं ही सुरुवात आहे. योग्य नियोजन, साठवण आणि बाजाराची समज असेल तरच हा दराचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती वेळोवेळी पोहोचत राहावी हाच प्रयत्न पालवी ॲग्रिकोचा असतो. आणि तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओज वेळेवरती पोहोचावेत असं तुम्हाला वाटत असेल तर पालवी ॲग्रिको यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.